नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। खूप कचरा झाला आहे। आज मम्मी साफसफाईच करणार आहे, सगळं आत बाहेर। शॅनला काल पप्पा घरी होते तर भरपूर खायला आणून ठेवले, हिरवं पण। मम्मीची साफसफाई चालू झाली सकाळ सकाळ। हे आम्ही सगळं रोजच्या रोजच साफसफाई करतो, पण काय आहे आता गहू लावला, इकडच्या वाफव्या साफ करून शेणला गवत 2 वाफव्या लावलं, कांदे लावले थोडे, हे लसूण लावला थोडा, अजून थोडा लावायचा बाकी आहे। तर तेच कामांमध्येच दिवस चालले होते। तर शेळ्यांकडे थोडं दुर्लक्षच झालं साफसफाईच्या बाबतीत। खाण्यापिण्यात नाही होऊन देत, कारण कसं आहे शेळ्या आता लावलेल्या आहेत त्याच्यामुळं पोटभर खाणं पाहिजेच ना त्यांना। तर आज थोडं साफसफाई करायची आम्हाला ह्यांची। सगळे चारी बाजूंनी खूप कचरा झाला आहे। आणि करडं तर आमची देवासारखी देवासारखी करडं आमची बसलेली असतात। यांचं पण सगळं साफ करायचंय। करडांनी तर हेच तोडून टाकले, खूप आगाव आहेत। जशी मोठी होतील तसं त्यांचं म्हणजे ते ताकद वाढते ना, हे बोकड्यांची ताकद तर वाढणारच ना ऑफकोर्स मोठे झाल्यावर। तर ते त्यांच्या फोर्सनी तुटले सगळं। ते आता पप्पांनी बनवलं असतं, पण पप्पांचा दिवसच पूर्ण वावराचं साफसफाई करून परत गवत बिवत आणून ठेवण्यात गेला। हे सगळं आम्ही खालचं ना इथंच पेटून देतो, म्हणजे काय होतं धुराळा पण होतो शेणला। आणि ते काय असतं ग ते मच्छर पिसा वगैरे सगळं निघून जातं ह्या धुराच्या ह्यानी। शेळ्यांच्या नियोजनात साफसफाई खूप महत्त्वाची आहे मित्रांनो। आणि आमचं म्हणजे असं कामाचं एकदम लोड असेल ना तेव्हाच दुर्लक्ष होतं, नाहीतर माझी मम्मी सगळं जेव्हाच्या तेव्हा साफ करते, म्हणजे रोजच्या रोज सकाळ संध्याकाळ सगळं साफ करते। आता सगळं हे गोळा करून पेटून देणार। सगळे कसे बघतायत, खायला काहीतरी टाकावं अशी इच्छा असेल त्यांची। ठीक आहे मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करत जा आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा। तुमचे काही प्रश्न असतील तर ते विचारत जा आणि छान छान कमेंट करत जा। हां, आमच्या नाही प्रश्नात पण उत्तर असतं। एक कमेंट होती की तुम्ही चॅनल का सुरू केला आहे हे तुम्ही स्वतःलाच विचारा। तर मी हा चॅनल माझ्या आईसाठी सुरू केलेला आहे, नावासकट तिचंच आहे पूर्ण। आणि ते कोणाच्या सांगण्यावरनं डिलीट तर नाहीच करणार, पण जाऊ द्या आता। तुम्ही छान छान कमेंट करून मला खूप मोटिवेशनसारखं फील करवता, त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद।